WD ला नाही आहेत, म्हणजे वाईडला नाही आहेत. एक कॅपिटल लिपी मधला जर W आला तर तुम्हाला प्राईस असणार आहे. रतांबेवाडी टीम बॅटिंग करतोय आणि पॉझिटिव्ह एंटर राहिलेला आहे त्यांचा, सकारात्मक दृष्टिकोनातून ते खेळतात. हा चेंडू होता, आत येणारा चेंडू होता, त्यावरती स्कूप केले चेंडूला, शॉर्ट पायलिंगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. संघाचे कॅप्टन गुडेगर KCC माप्रल, कोनवली वेसवी, वाल्मिकी नगर आणि अडखल फायटर या सर्व विनिंग टीमचे कॅप्टन आपणास विनंती असेल, पहिला कॉल दिला जातो, आपण सर्वांनी मंचावरती या. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अपील होतं स्ट्रॉंग अपील होतं, थोडंसं बाहेर आले, शफल झाले, बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. 4थ्या-5व्या स्टंपच्या देखील जास्त बाहेर आले होते आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आलाय. धावा फलकावरती 5. धनु चालू मॅचचे सुद्धा 2 प्रतिनिधी बोलायचे. हा 2 चालू असलेल्या मॅचमधील प्रतिनिधी जे वरते आहेत त्यामधील एक एक प्रतिनिधी आपण खाली जा, तिथे ड्रॉ होणार आहेत. फटका हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय का पाहूया. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानं टीपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. क्षेत्ररक्षक होते विरल आणि विरलनं घेतलाय हा झेल. एक प्रतिनिधी या त्या ठिकाणी या, पण चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहेत. धावा फलकावरती प्रीतेजी नाटकर सर आम्हाला माहिती देत आहेत. 5 रन ऑन स्कोर कार्डवरती सर सध्या पाहायला मिळत आहे. 5 धावा धावफलकावरती आहे. त्याच वेळेला हा विकेट गमावलाय. याच्यानंतर सुपर 6ची लढाई सुरू होणार आहे आणि जसा उल्लेख केलाय, सुपर 6 मध्ये दाखल झालेल्या सर्व संघांचा एक एक प्रतिनिधी, एक आहे नेक आहे आणि त्यावेळेला एक आयोजक कार्यकारिणी देखील जोडीने आहे, तो आपल्यापर्यंत येईल की कशा पद्धतीने पुढचे सुपर 6चे सामने होणार आहे. कारण उत्सुकता आहे कोण कोणाशी लढणार, कोण कोणाशी खेळणार आणि कोण कोणाशी भिडणार. मैदानावरती भिडण चालू आहे. आकोट डब्याचा चेंडू होता, पुलचा प्रयत्न मिस टाइम झाला आणि शॉर्ट फायरिंगला ट्रिपलाय झेल. फलंदाज बाद. आल्यानंतर या टीम मध्ये तो बॅकबॉन वाढलाय, या संघाचा तो उत्साह वाढलाय आणि आता मैदानाच्या मध्ये कामगिरी करताना गोलंदाजाची होणारी कामगिरी, का जसं नेहमी म्हणतात तुम्ही लीडिंग कशा पद्धतीने तुम्ही त्या टीमला लीड करू शकता किंवा कशा पद्धतीनं तुम्ही मॅचला पुढे घेऊन जात असता, ह्या सर्व काही गोष्टी क्रिकेटमध्ये तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. धावा फलकावरती 5 बॉल फेकून झाल्यात 4. हॅट्रिक सध्या ऑन झाल्यात. गोलंदाज रेडी. ओव्हर द विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये. विनायक कावनकर येतात चेंडूवरती. हॅट्रिक ऑन आणि या स्पर्धेतील वहिली हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा कारनामा जर कोणी केला असेल तर तो खेळाडू आहे आंबवणे गावचा मिस्टर धर्मेश सोरगे. अभिनंदन. या ठिकाणी लागू झालेले आहेत. आंबवणे एक्सप्रेस धर्मेश सोरगे यांनी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अगदी युवा चषक 2026 मध्ये घेण्याचा तो पराक्रम केलाय, त्याबद्दल अभिनंदन असणार आहेत. काय गोलंदाजी केलंय धर्मेश यांनी. कोनवली संघाचे करतात आपण या ठिकाणी कोनवली संघाचे करतात. चला कोणवली संघाचे कर्णधार आपल्याला विनंती, आपण या लगेच. कोणवली संघ टीम कॅप्टन आपण द्या. www वेबसाईट क्रिएट झाले आणि त्या वेबसाईट वरती आता आंबवणे एक्सप्रेस अगदी तुफान चाललेले असताना पहिल्यावरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिथे 3 विकेट गमावल्यात. 5 धावा धावफलकावरती आफ्टर 1 ओव्हर स्कोर 5 लॉस ऑफ 3 विकेट्स.
त्या ठिकाणी होणार आहेत. टॉप 6 ची लढाई पुढची असणार आहेत. गुडेगर KCC माप्रल कोणवली वेसवी वाल्मिकी नगर अडकळ फायटर आणि चालू असलेल्या मॅचमधील एक एक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतील. काही वेळामध्ये तो चिठ्ठ्यांचा ड्रॉ तुमच्या समोर येईल. सेकंड ओव्हर, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला उडवलाय. बॉल चाललाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पार. या ओव्हरची सुरुवात स्वॅग से करेंगे सबका स्वागत. खेळाडू या ठिकाणी होत्या. आहे रतांबेवाडीचा एक एक्स्ट्रा केवढा आहे तो येतोय. चला रतांबेवाडी एक प्रतिनिधी पाठवून द्या. स्कोर धावफलकावरती धावा झाला 1-1. पहिल्या षटकामध्ये 5 रन 3 विकेट. या ओव्हरची सुरुवातच मात्र गौरवच्या षटकामध्ये षटकारानं केल्यात. यावेळेचा बॉल पाहायला मिळतो खूप चांगल्या पद्धतीने. आणि मागील मॅचमध्ये सर या खेळाडूंना गेम चेंजर ऑफ दी तो पुरस्कार तोही मिळवला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूंना मिळवला होता. खूप चांगली कामगिरी केली होती गोलंदाजीमध्ये. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न केला होता. आणि गौरव त्याच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर डॉट. नाही जसं अंबावणे एक्सप्रेसला आपण पाहिलं तसं गौरव देखील मॅच विनर गोलंदाज आहे. या टीमचा पण त्यावरती हमला झाला आहे. त्याच्यावरती केला अटॅक आणि चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. षटकारांना धावफलकावरती होती रहते. राजपण आमचा आहे तो देखील सकाळपासून आहेत. धावफलकावरती धावा झालं 17 धावा. षटकातील 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलात. आक्रमण मैदानाच्या मध्ये सध्या केलं जात आहेत. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. ओ काय फटका खेळलाय. अगदी सुंदर फटका सजवलाय. बॉल चाललाय कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगानं धावल्यात बॉलवरती. फिल्डिंग करेपर्यंत 2 धावा. मागील 4 बॉलचा इतिहास जर पाहिला ना तर मागच्या 4 बॉलमध्ये जवळपास 14 धावा आलेल्या आहेत. आणि या 14 धावेनं धावफलक देखील पुढे गेले आहेत. आणि ते पुढे जाताना सध्या जाऊन पोचलेत 19च्या घरामध्ये 19 सभाकरनं पहिले षटक आलं होतं ज्यामध्ये हॅट्रिक घेतली होती. आणि त्या हॅट्रिकच्या त्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न टीम इथेही करते. कारण इथून सावरायचं आहे रतांबेवाडी टीमला आणि एक अशा धावफलक उभारायचं आहे. 35, 38, 40 खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या थोडीच्या खालच्या बाजूला लागला. चेंडू चाला पाहिजे ग्रीजामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा स्वीप करायचं होतं. चेंडूला बॅटला थोड्याशा खालच्या बाजूला चेंडू लागला आणि चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल आणि इथे धावा झालाय असं वाटतंय. पंचांचा इशारा आलाय. इट्स OUT. नजर थोडीशी हटली. नजर हटी दुर्घटना घटी. एकवीस धावा सध्या स्कोर कार्डवरती मात्र लगावण्यात आल्यात. 21 चालू असलेली मॅच रातांबेवाडी वर्सेस श्री गणेश मंदिर आंबवणे गाव. कोण टॉप 6 मध्ये जाणार. आतापर्यंत 5 संघ तर निश्चित झाले आहेत. गुडेगर KCC माप्रल कोणवली वेसवी वाल्मिकी नगर अडकळ फायटर. त्यांच्यामध्ये आणखीन एक संघ कुठला ॲड होईल काही वेळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल. आणि त्याच्यानंतर ती टॉप 6 ची लढाई तुम्हाला मैदानावरती जरूर अनुभवायला मिळेल. ऑफ्टमच्या बाहेर वॉट अ शॉट. अगदी एक्स्ट्रा फोर्स करत असताना बॉल चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. या संध्याकाळच्या सत्रातील एक देखना स्ट्रोक 4. अप्पर से ऊपर से सुपर. चौका एकदा स्कोरबोर्ड सांगू द्या आणि त्याच्यानंतर आपण येऊया. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती 25. जाऊया आपण ड्रॉ केला जातोय. चला ड्रॉ केला जातोय. 5 संघांपैकी 5 संघ 4 संघ इथे आहेत. चला कॅमेरामॅन प्लीज फोकस करू. बघा 2-2 चिठ्ठ्या उचलायच्यात. हात नको लावूस आयुष. 2 चिठ्ठ्या उचलायच्यात. आता 2 अशाच राहते. श्याम तुमच्या हातात ठेवा. आयुषच्या 2 चिठ्ठ्या एकदा चेक करा कोण कोण आहे. ई आणि क. पहिली मॅच ई आणि क. चला पुढे
ती सगळ्यांना माहीत आहेत. ही गट सगळ्यांना कळतात. फ आणि फ विरुद्ध अ. फ अ ब ड. आता सगळं क्लिअर होईल. आरामात सगळं कळणार आहे. अ म्हणजे गुडेगर. फ म्हणजे याच्यातून जो येणार तो. मग पहिली मॅच चला आपण आपल्यासमोर येणार ड्रॉ करणं ABCD सांगितली आपण अबकडई. कारण आता खरी अडचण आली आहे अबकडई आणि आणि ती थोडी शरमनाक अडचण आहे. ABCD सगळ्यांच्याच मुखात आहे, पण अ ब क ड पुढं काय ते बघावं लागणार सगळ्यांना. नाही, म्हणून मुळाक्षर आणि व्यंजने लक्षात ठेवायची काय असतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. चला मॅच ऑन गेंग आहे, त्या दिशेने देखील जाणार आहोत. अजून एक फटका. ताकदवन स्ट्रोक, ताकद जोगली, फटका खेळलाय, मिड विकेट सीमारेषा पार पाठवले षटकार. आणि षटकारनं धावफलक जाऊन बोधला 36. नाती जुळवताना 36 गुण पाहिले जातात. आता ऑफ स्टंपच्या बाहेर काय एक से बढ़कर एक फटके खेळले आहेत. पॉइंटच्या डोक्यावरनं अजून एक देखणा शानदार चौकार. 4 विकेट गेले असं वाटलं की मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये सापडले आहेत, पण अडचणीमध्ये नाहीत. तिथून मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धैर्य काय बॅटिंग केलंय. या खेळाडूंना धैर्य मनाशी अगदी ठेवलंय आणि धैर्य बॅटिंग करत असताना त्यांना 9 चेंडूमध्ये 34 धावेची आतापर्यंत इनिंग. अगदी 6 धावा जर वगळल्या तर ट्रीमच्या आहेत आणि त्याच्यामध्ये 34 एकट्या धैर्य यांच्या आहेत. आणि त्याने चांगले फटके केले, असं नाही की स्लॉक केलेत. प्रॉपर क्रिकेटिंग फटकं. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळला होता. अगदी स्लॉटमध्ये आलेला चेंडू परफेक्ट कनेक्ट करून षटकार ठोकला गेला होता. मैदानावरती भरपूर काही इंटरेस्टिंग ठरते. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 40. धैर्य पोस्टुरे आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग धैर्य पोस्टुरेनं केलं. 40ला 4 विकेट 2 बॉल सकल बाकी आहेत. तिथे जुगलबंदी आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण या मैदानावरती रोज असणारे अगदी श्वान तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. 40ला 4 2 बॉल सकल बाकी. त्याच्यानंतर टॉप 6ची लढाई पुढच्या 5 मॅचेस त्या देखील खूप महत्त्वाच्या असतील. त्याच्यावरती लक्ष प्रत्येकाचंच असेल. थोडं जास्त सफल झाले, येऊन खेळायचा प्रयत्न केला, धावचीची संधी निर्माण झाल्या आहेत, परंतु बरोबर सेफली आपल्या क्रीजमध्ये पोहोचल्या आहेत. एक धाव त्या ठिकाणी आता फक्त पाहायला मिळेल असं चित्र दिसत आहेत. धावफलकावरती टीमची धावसंख्या 55. लीग बायचा सिग्नल स्कोअर कार्डवरती धावा आहेत 41. 41 धावा झाल्यात. शेवटचा बॉल बाकी आहेत या इनिंगमधील आणि शेवटच्या बॉलवरती पाहूयात किती रन येत आहेत. बघा, एका पहिल्याच त्या षटकाचा आपण खेळ पाहिला होता, नाट्य पाहिलं होतं, ड्रामा पाहिला होता. त्या ड्रामातनं नाट्यातनं बाहेर आला रातांबेवाडीचा संघ. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक संघ काय करतो, टॉस जिंकतोय, फिल्डिंग घेतोय. पण हा एकमेव असा संघ आहे ज्यावेळेला टॉस जिंकतो ना त्यावेळेला तो बॅटिंग घेतोय. तो म्हणतो बघा, छाप आणि काटा हा तर फक्त उडवण्यासाठी आहेत, पण तुमच्या कर्तृत्वाची अशी छाप सोडा की विजयाचा काटा तुमच्या दिशेनंच आला पाहिजे. म्हणून ते छापान काटायला तेवढं महत्व नाहीये. बॅक टू द बॉलर खेळला होता, फॉलोथ्रूमध्ये फेल्ड केलं. शेवटचा बॉल चेंडूवरती आलाय धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 41. 41 42 सपाटला करायचं आहे. आता ड्रॉ आलाय, त्याचं चित्र कसं स्पष्ट आहे. कोण कोणाशी खेळणार, कोण कोणाशी भेटणार आणि कोण कोणाला टक्कर देणार हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. जो ड्रॉ आलाय सुपर 6चा तो आपल्यापर्यंत येतोय. सुपर 6 मधला पहिला मॅच अडकल फायटर आणि कोनवली यामध्ये होईल पहिल्या मॅचचा टॉस. सुपर 6 जर पाहिलं तर कोनवली वर्सेस अडकल फायटर, गुडेगर वर्सेस या मॅचचा विजयी संघ आणि KCC माप्रल वर्सेस वेसवी वाल्मिकी नगर यांच्यामध्ये ती टॉप 6ची लढाई आहेत. सध्या
टॉस त्या ठिकाणी केला जातोय आणि आमचे प्रतिनिधी वैभव सर तिथून जॉईंट आहेत. आपण टॉसच्या दिशेने जाऊयात, नाणेफेकीच्या कॉलच्या दिशेने जाऊयात. महत्वाचा मॅच आहे, कोणवली वर्सेस अडकल फायटर, टॉप 6 ची लढाई. भरत मोरे सर आहेत त्या ठिकाणी जॉईन. आपण जाऊयात टॉसच्या दिशेने. क आणि ई मधली लढाई आहे आणि मध्ये ड असतो, त्यामुळे कडही असं असतो. त्यामुळे बघूया क आणि ई मधली लढाई आहे आणि तिथे टॉस केला जातोय. भरतजी मोरे आणि वैभव तिथे उपस्थित आहेत आणि तिथे केली जाते नाणेफेक टॉस, कोणवली वर्सेस अडकल फायटर. मारेमारेच्या शुभस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. कोणवली विरुद्ध अडखल या दोन संघादरम्यान अडखल संघाने कॉल केला हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय. अडकलच्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय कोणवली संघाला. तर टॉस झालाय, अडकल फायटरच्या संघानं टॉस जिंकलाय आणि त्याने सांगितलंय आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू आणि धावांचा पाठलाग करू. आणि कोणवली संघ रेडी आहे ते आव्हान देण्यासाठी. सुपर 6 मधली लढाई आहे. कोण खेळणार, कोण लढणार, कोण भिडणार आणि कोण कोणाला टक्कर देणार त्याचा खेळ आहे. पण 42 धावांचा पाठलाग कसा होतोय तेही पाहण्यासाठी येऊया. करतोय जीवाचं रान एक नंबर. धावांचा पाठलाग कसा होतोय तेही बघूया. दोन्ही बॅटर मैदानावरती आल्यात आणि गोलंदाज सज्ज झालेत पहिल्या षटक हाताळण्यासाठी. जशी धैर्य पोस्टुरेनं मैदानाच्या मध्ये बॅटिंग केलं तशी बॅटिंग इथून देखील पाहायला मिळेल का, ही चर्चा आहे. कारण आतापर्यंत श्री गणेश मंदिर आंबवणे गावचा संघ आहे ना, त्यानं या स्पर्धेमध्ये खेळ चांगला दाखवलाय, म्हणजे बॅटिंगमध्ये आपला इंटेन दाखवलाय. आता या मॅचमध्ये तो इंटेन कशा पद्धतीने असेल याची चर्चा होत आहेत. मॅचला सुरुवात, पहिलं षटक फेकण्यासाठी सुचित तयार, स्ट्राईकला धर्मेश. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल फटका खेळलाय, पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडूनं गाठलाय सीमा रेषेची अगदी ती वेस, पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला धैर्य पोस्टोरीने केलेला खेळ ते दाखवतील का. मग धैर्यानं धावा कुठे केल्या ऑफ साईडला आणि त्याच दिशेनं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि गॅप शोधलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. इट्स अ 4. 42 धावांचा पाठलाग आहे. उलटा पुलटा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळलाय. जोपर्यंत शॉटचा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल. लेग वाईजचा इशारा. एक धावा या चेंडूवरती पूर्ण 42. अगदी एज वरती आल्याच. बाकीचे काही खेळाडू बसले होते ते उभे राहिलेत आणि जे उभे आहेत ते अगदी आपल्या टाचेवरती आहेत. कारण शेवटचा 6वा संघ कोण आहे जो सुपर 6 मध्ये एंटर होणार, रातांबेवाडी की दुसऱ्या बाजूला होणे गाव हा संघ ठरणार आहे. पाहूयात श्री गणेश मंदिर आंबवणे गाव की रातांबेवाडी. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, त्याला खेळायचा प्रयत्न केला, सिंगल घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल हातामध्ये नाही आला, त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये का सिंगलमध्ये होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती जाऊन पोचतात 6. पाठलाग सुरू आहे मैदानाच्या मध्ये 42चा. सुरुवात चांगली झालं. आता या सुरुवातीला कशा पद्धतीनं मैदानाच्या मध्ये कन्वर्ट करतात पुढे तेही पाहण्यासारखं असेल. चला, बऱ्याच गोष्टीचा शेवट सुरुवात कशी असते त्याच्यावरती पायाभरणी. अगदी योग्य पायाभरणी झाली तर कळस देखील विजयाचा कळस चढवला जाईल. विजयाचा कळस चढवायचा आहे. मुहूर्त मेढ रोवले, पायाभरणी झाले आणि त्याच्यावरती कळस चढवायचा आहे. षटकार. थँक्यू. थोडंसं पायावरचा बॉल, त्याच्यावरती अक्षरशः बॅटर तुटून पडले आणि ही लेन तर खराब आहे. तुम्ही लेग स्टंपच्या बाहेर जितके जाल ना तितके बॅटर तुम्हाला मैदानाच्या बाहेरचा रस्ताच दाखवतील आणि ते चित्र होतं. थोडंसं लेग स्टंपच्या बाहेरची लेन, त्याच्यावरती तो पिकअप स्ट्रोक, पुढचा बॉल.
ऑफ स्टंपच्या थोडं आता जवळ घेऊन गेला, चांगला बॉल कमबॅक केला गोलंदाजानं, बॉल फेकून झालं, 5 रन झाल्यात 12. आणि जसं तुम्ही उल्लेख केला पायावरती जाणार तर भाई एक्झिट घ्यावी लागणार आणि फक्त बॉन्डलाईनच्या बाहेर नाही या स्पर्धेमधली एक्झिट बाहेर जावं लागणार. 42 धावांचा पाठलाग आहे. 42 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्या धावफलकावरती धावा बघितल्या तर 12 14च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सजित पुन्हा एकदा सज्ज होईल. स्टॅकेरला फलंदाज, रिव्हर्सिप थोडं बॅटच्या टोकाला चेंडू लागलाय, चेंडू चाललाय पाठीमागे, दुसऱ्या धावायचा प्रयत्न थोडासा धोकादायक अवस्थेमध्ये. 2 धावा या चेंडू जीवाच्या आकांदानं 2 धावा पूर्ण केल्यात. अगदी इतक्या वेगाने धावल्या जीवाच्या आकांदानं या 2 धावा पूर्ण केल्या. स्कोर जाऊन पोहोचलाय 14-1-4. 41 त्या साईडला झाल्यात आणि ते 1-4 झाल्यात. 14 बरोबर 14 झाल्यात. आता पुढच्या 2 षटकांमध्ये 14च्या सरासरीनं 28 करायचे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष असणार आहेत. एक पारितोषिक येतं सध्या, त्याची चर्चा आपण करूयात. संजीवनी सोरगे यांच्याकडून लगातारच्या 3 6ला धर्मेश यांना 500 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. 12-28 वाला मॅच आहेत. एक संगीत घेऊया आणि मैदानावरती येऊयात. उडवली झोप तिथे पारितोषिक 3 6ला होतं, पण आता 3 6ला नाही आहेत. आता 2 6 जरी मारले तरी संजीवनी सोरगे यांच्याकडून धर्मेश यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. 12-28 वाला मॅच आहेत. सरासरी 14ची तुम्ही पहिल्या षटकामध्ये घेतल्या आहेत, ती तुम्हाला कायम 14चीच ठेवायची आहे. आणि त्या 14च्या सरासरीने आता 28 करायचे आहेत. डबल करायचे आहेत, डबल धावा करायचे आहेत. पण डबलमध्ये थोडासा ट्रबल होणार, त्रास होणार. सफलता के मार्ग में बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चला है. यशस्वी व्हायचं, पुढे जायचं आहे. कुठं पाहता चेंडू तर बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रूमध्ये फील्ड केलं गेलं, हाताला लागलं चेंडू, थोडासा दूरवरती गेला. एक धावे चेंडूवरती पुढं, जास्त दूर जायचं, जास्त लांब जायचं. कधी कधी टायर पंक्चर होतो, पण तो पंक्चर काढून तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून म्हटलं ना, यशस्वी व्हायचं तर 1-2 वेळाच अडचणी येणार, पण त्या अडचणीला सामोरे जायचं, अडचणीतनं मार्ग काढायचा, तिथून पळ नाही काढायचा. डेफिनेटली 11 बॉलमध्ये 27 धावेची गरज. पुढचा बॉल पडगा खेळायचा प्रयत्न केला, चेंडू ऑन साईडला खेळला, फिल्डर पोहोचल्यात, हातामध्ये बॉल नाही आला. इथे आता मिस्टेक नाही करायची. एक बॉल तुम्हाला मैदानाच्या मध्ये फिल्डिंग. आणि त्याने सांगितलं होतं की बाबा जरी थोडीशी मिस झालंय पण तोही तयार आहे. हातामध्ये चेंडू आला होता आणि जर चेंडू थ्रो झाला असता तर भरपूर काही चित्र बदललं गेलं असतं. पण पहिल्या 14 गेल्या होत्या आणि या षटकामध्ये थोडासा जो मोठ्या फटकांचा जो प्रवाह चालू होता ना, त्या प्रवाहाला रोखलंय. थोडंसं प्रवाहाला रोखलं, त्याचा दबाव जाणवतोय. कॉलिंग पार्टनरशिप मध्ये झेल टिपलाय. दॅट्स अ पार्टनरशिप झेल. फलंदाज बाद. युवा क्षेत्ररक्षाकडे गेला होता, हातात चेंडू निसटला होता. त्यांनी सांगितलं बाबा थांबा, अजून एक वेळ येणार आहे, त्यावेळेला मी माझा खेळ दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही ऑब्झर्व जर मैदानाच्या मध्ये आणखीन एक गोष्ट केली, तिथे कॅच घेतलं, सेलिब्रेशन जास्त नाही झालं. बाबा बाकीचे खेळाडू आपापल्या जागेवरती जा, कारण इथून पहिले 2 ते 3 बॉल आपण चांगले टाकलेत. मोमेंटम तुमच्या बाजूने आहेत, तो मोमेंटम कुठल्याही पद्धतीनं ब्रेक होऊ द्यायचा नाहीत. तुकाराम सर ह्या गोष्टी मैदानाच्या मध्ये सध्या टीम रातांबेवाडी जाणतायत. नाही, त्यांना माहिती आहे, कारण या मोमेंटमला पकडून ठेवायचं आहे, अगदी पकडून ठेवायचं आहे. मोमेंटम तुमच्या बाजूने आहे, तुमच्या दिशेनं होता. जे सुटलाय, क्या सुटलाय लॉंगनला, हा क्या सुटलाय. थोडासा खाली वाकले होते, झुकले होते, ते झेल टिपण्याचा प्रयत्न. हे षटक थोडासा नाट्यमय ओव्हर आहे, भरपूर काही नाट्य या ओव्हरमध्ये घडले. स्कोर जाऊन पोहोचला येतो 18. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 8 मध्ये करायचे आहेत आता 24. 8-24 मैदानाच्या मध्ये. 8-24 म्हटलं तर 8 मध्ये 3-4 मोठे फटके कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकतात. परंतु पाहूया तिथे काय घडणार. 8 बॉलमध्ये 24 धावेचं लक्ष. गोलंदाज रेडी. पुढचा बॉल फुलटच बॉल नाही. टायमिंग साकारू शकले. एक सिंगल घेतलेत. थोडंसं अट्रॅक्टिव्ह मोड दिसतो आता फिल्डिंगमध्ये. तिथे मात्र लवकर थ्रो करण्याचा प्रयत्न होतोय. पण एक गोष्ट अजून नोटीस केली काय, त्या फिल्डरकडे चेंडू गेल्यानंतर पुढच्या चेंडूवरती काहीतरी घडतं. मिड विकेटला चेंडू गेल्यानंतर काहीतरी घडतं. भाई माहौल बना है, अब ये माहौल बड़े स्ट्रोक का बना है या माहौल अलग कुछ बना है, पण माहौल बनलाय. 7 मध्ये 23 करायचे आहेत.
7 चेंडूचा खेळ आहे, 23 धावांची आवश्यकता आहे. भाई माहोल बना आहे, पण वेळ थोडासा जातो. फिल्डिंग थोडीशी बदलली जाते. ऑन साईडला अगदी 4 क्षेत्ररक्षक बरोबर 3 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ 2 सर्कलमध्ये. ऑफ साईडला जर पाहिलं तर 3. माहोल बनलाय, माहोल फटक्याचा का विकेटचा. झेल सुटलाय, झेल पुन्हा एकदा सुटलाय. दीपेश आले होते तिथे. मी म्हटलं ना, त्या एका फिल्डरकडे चेंडू गेल्यानंतर काहीतरी घडतं, आणि आताही तसंच अगदी घडलं होतं. हा कॅच सुटलाय, जीवनदान लाभले. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 मध्ये करायचे त्या 21, 6 मध्ये करायचे 21, 21. रंगला युवा दिशेने जाऊयात, जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहेत. बरोबर तुम्ही पहिल्या 12 मध्ये 21 दिल्यात, आता 6 मध्ये 21 तुम्हाला मैदानाच्या मध्ये धावा रोखायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला 28 धावा हव्या होत्या, पाठीमागच्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात, फक्त 7 धावा आल्यात. त्या 7 धाव्यानं ते गेम चेंजर ओव्हर सर आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. कारण 14 रन तुम्ही पहिल्या षटकामध्ये घेतल्या आहेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही त्या 14च्या अगदी बरोबर अर्ध्या धावा 7 घेतल्या. पण आता डबल करायचे आहेत, म्हणजे 2 ओव्हरमध्ये तुम्ही 21 केला ना, ते एका ओव्हरमध्ये आता तुम्हाला 21 करायचे आहेत. 14 वरनं तुम्ही 50% रिड्यूस झाला, 21 वर आला, पण 21 वरनं आता डबल करायचं, 21 वरती जायचं आहे. पहिला चेंडू 21 करायचे आहेत, 21 वरती जायचंय, पोचायचंय, ठोकायचंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज षटकार. कामावर जाय मैदानाच्या आतमध्ये वाट बघतोय रिक्षावाला. 27 झाल्यात. प्रत्येक जण अगदी वाट पाहतो या मॅचला कोण जिंकणार, टॉप 6 ची लढाई कोण गाठणार. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये 5 बॉलमध्ये रन करायच्या 15, 5 त्रिक 15. पाहूयात काय घडणार. पुढचा बॉल महत्वाचा बॉल. आणखीन एक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आला वेगाने चेंडूवरती. 2 क्षेत्ररक्षक, पुन्हा तो क्षेत्ररक्षक, तो जोश, तो जल्लोष. त्यानं टिपलाय झेल, एंड मोमेंटला झेल टिपलाय. फलंदाज बाद. उडाला तोपर्यंत ठीक आहे, पण ते सुशांत पर्यंत जाऊन देऊ नका. सुशांत पर्यंत चेंडू जातो त्यावेळेला गडबड होते बाबा, गडबड होते भाई. एक CID मधला शिवाजी साटम यांचा फेमस डायलॉग आहे, कुछ तो गडबड है भाई उस जगह में सुशांत भाई की फील्डिंग में. आणि काहीतरी गडबड झाले. ज्या वेळेला चेंडू तिकडे गेलाय त्यावेळेला सुशांत तिथे सक्सेस ठरलेत. सुशांत में कुछ गडबड आहे, आता आमचे प्रितेशजी पवार सध्या तेच आम्हाला सांगतायत. येणारे 4 बॉल आहेत, रन करायच्यात 15. अजूनही मॅच संपलेला नाही, प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न सोडायचे नाहीत. फटका खेळलाय, छान पद्धतीने चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, कॅच दुसऱ्याने घेतलाय, सेलिब्रेशन सुशांतने केलाय. विकेटचा पतन. गॉल. हायलाइट आहे, कारण याच्या अगोदर तर लाईट चालू होणार आहे, पण या मॅचची हायलाइट आहे. कारण त्यानं तो पार्टनरशिपमध्ये झेल टिपला, त्यानंतर एक धावत जाऊन झेल टिपला, आणि त्याच्या त्या ऑल ओव्हर त्या प्रवासामध्ये ना त्यांनी तो एक एनर्जी जनरेट केले. टीममध्ये उत्साह आलाय, मॅचमध्ये देखील उत्साह आलाय. डेफिनेटली. पुढचा बॉल, 15 धावेची गरज. फटका खेळलाय, चेंडू चाललाय, आउट ऑफ द पार्क. अजूनही मॅच संपलेली नाही, कारण येणारे बॉल आहे 2, रन करायचे आहेत 9. कि मौसा जी का पान खा गई और इस सिक्सर में मैच में जान आ गई. ही जान आले, या षटकारानं मॅच मध्ये जान आणलंय. 3 मध्ये 15 करायच्या होत्या, 2 मध्ये 9. आल्या काय षटकार ठोकलाय विरल, आणि विरल व्हायरल होणार.
विरालचा षटकार व्हायरल होणार. षटकार सिक्सर 2 मध्ये 9. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. विराल व्हायरल होणार होता आणि व्हायरल होताना आता बघूया डॉट बॉल. मॅच विरलनं देखील मैदानाच्या मध्ये षटकार ठोकला होता. मॅच मध्ये त्यानं पुनरागमन केलं होतं. आता मॅच शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा गेलीत. काहीतरी होईल का? अजून काही आहे बाकी? बघूया कुछ अलग हो सकता है क्या और इस मुकाबले में? असं काही झालं तर आणखीन मजा येईल. शेवटचा बॉल फटका खेळलाय क्षेत्ररक्षक सुशांतकडे. सेलिब्रेशन आणि टॉप 6 मध्ये जाणारा संघ टीम नेम रातांबे वाडी. प्रयत्नाचा मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा सुपर 6 मध्ये पोहोचला टीम रातांबेवाडी. अभिनंदन. सुपर 6 मध्ये दाखल झालाय. आणि कधी आहे आता मॅन ऑफ द मॅच कोण आहे माहिती नाही, पण मॅन ऑफ द मोमेंट सुशांत आहे. मॅन ऑफ द मोमेंट इट्स ओनली वन नेम. त्याचं नाव आहे सुशांत. यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पकडंका या नावाचा